राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 25 फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन. एकांतात साधना झाली तर लोकांतात फार काय देहत्यागांतीही होते, हे एकांताचं स्वारस्य आहे. एकांत बाणता लोकांतात हरी, प्रगट बाहेरी आत दिसे. हे रामपाठातलं वचन. एकांताचं महत्त्व या चरणात सांगितलेलं आहे. रामपाठातला हा संपूर्ण अभंगच एकांताचं स्वरूप आणि त्याचं महत्त्व विशद करणारा आहे. एकांत बाणावा लागतो. अगदी व्यावहारिक दृष्टिकोनातून बघायचं झालं म्हणजे आपण लोकांपासून दूर जाणं एवढ्यालाच एकांत समजतो. त्यालासुद्धा मनाची तयारी असावी लागते, अन्यथा माणूस कावराबावरा होतो. म्हणून एकांत हळूहळू साधावा लागतो. परंतु खऱ्या एकांताची ओळख आपल्याला नाहीच. विजनवास किंवा निर्जन जागी जाऊन राहणं, बसणं हा व्यावहारिक एकांत झाला. साधनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तो आवश्यकही आहे, परंतु ज्याला परमपूज्य मामांनी एकांत म्हटला, आपण आत्ताच ऐकलं, त्याचं स्वरूप निराळं आहे. कोणा एका माझी होत असे अंत, पहावे चित्तात विचारुनी. एक असे आत्मा ज्यात आदी अंत, तो स्वये एकांत ओळखावा. गोविंद म्हणे तया स्थाना माझी जाता, राम नाम वार्ता दूर नसे. तुझेपणा नष्ट होण्यात एकांत आहे. अद्वैतात आहे, पण अद्वैत म्हणजे तरी काय आणि द्वैत म्हणजे तरी काय? द्वैताद्वैत कशामुळे निर्माण झालं हे पाहायला पाहिजे. एकांत म्हणजे एकाचा अंत कशात व्हायचा? एकतर दोनात होईल किंवा शून्यात होईल. दोनात होऊन उपयोग नाही, कारण द्वैत होईल. म्हणून एक म्हणजे काय याचा विचार करायला हवा. परमपूज्य मामांनी एकाची व्याख्या केली आहे. एक म्हणजे काय जाणावे मीपण, दोन म्हणजे जाण दुजा भाव. मीपणा अहमचं स्फुरण हे प्रथम द्वैत, नंतर हे स्फुरण म्हणजेच अस्तित्वाचा भाव. चैतन्याची जाणीव, पण ती बहुशः देहाला धरून असते. त्यामुळे चैतन्य अधिक देह असं द्वैत निर्माण होतं. देह टाकता येत नाही, परंतु त्याला निराळं अस्तित्व ठेवणारं मी पण टाकता येतं. तीच साधना. मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. असं माऊलींनी म्हटलंय. देहाचा विसर पडला पाहिजे, म्हणजे फक्त आत्मा उरतो, चैतन्य उरतं, जे सदा सर्व काळ सर्व काही आहेच. अशा एकांतात गेल्यानंतर रामनामाची साधना सुरू होते. तिला देशकालाचं मर्यादित्व राहत नाही, कारण ती चैतन्याला आहे, एकांतात आहे म्हणून. यासाठी निदान व्यवहारात तरी एकांत साधण्याचा प्रयत्न करायला हवा. तो साधून होईल तेवढं साधन गुरूंनी दाखविलेल्या मार्गानं झालं तर गुरुकृपा होईल. मग हा खरा एकांत दूर नाही. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.